सर्वांना नमस्कार. ब्राह्मण सभा साळवेकर व्यायामशाळा ही आपली खूप वर्षापासून इथे स्थित आहे. ह्याच्यामध्ये बरेच लोकांनी आधी पण चिकार पुरस्कार मिळवलेले आहेत. आपल्याकडे ढाली आणि बाकी सगळे होते ते आम्ही जपून ठेवलेले आहेत. पण मध्यंतरी असं झालं की कोणी व्यायामशाळेतून कुठल्याही स्पर्धेला उतरतच नव्हतं आणि स्पर्धा असेल तरच लोकांना पण व्यायाम करण्यात किंवा एकूणच पुढे चढण्यात प्रोत्साहन पण मिळते. म्हणून मी मागच्या वेळेस जसे आपण इथे नवीन नवीन इक्विपमेंट्स घेतले, काही इक्विपमेंट्स नवीन दुरुस्त केले, तर त्याच्यामुळे त्या मुलांना थोडं प्रोत्साहन मिळालं आणि बाकीचे जे टीमचे प्रशिक्षक आहेत त्या लोकांनी पण मार्गदर्शन करून त्या मुलांना मागे लागून त्यांच्याकडून काम करून घेतलं. आणि यावर्षी जवळजवळ 6 जण मुंबई श्री ही मानाची स्पर्धा होते ती यावर्षी आपल्या होती साहित्य संघ मंदिरात होती आणि त्यामध्ये 3 जणांना नामांकन मिळालेले आहे, 3रं आणि 4थं असं. आणि 3 जण होते त्यांना त्याच्यात फक्त प्रोत्साहन म्हणून मिळालेलं आहे. तर त्यांची नावं अशी आहेत. विघ्नेश गुरव हा उदय गटातून 2रा आलेला आहे. विघ्नेश गुरव आलाय का? बरं, त्याची तब्येत बरी नाही आहे तर तो आज मिकी लंगराना हे सकाळच्या विभागाचे प्रशिक्षक आणि काम म्हणून बघतात. श्रीमान गटामध्ये त्यांना 5वा क्रमांक प्राप्त झाला. राहुल गुप्ता उदय गटामध्ये त्यांना 5वा क्रमांक प्राप्त झालेला आहे. पहिलाच प्रयत्न होता त्यांचा. अनिल शिरवण श्रीमान गटामध्ये स्पर्धक म्हणून उतरले होते. ते संध्याकाळ विभागाचे प्रशिक्षक आहेत. सोहिल जाधव हे पण स्पर्धक होते उदय गटामध्ये. सिद्धेश गडमरकर उदय गटातून स्पर्धक म्हणून उतरले होते. आपल्या साळवेकर व्यायामशाळेचे बरेच वर्षापासून कार्यरत असलेले राकेश सर आहेत. त्यांनी मागच्या वर्षी खरं या सगळ्यांना प्रोत्साहन दिलेले आहे, कारण वयाच्या 55व्या वर्षी त्यांनी स्पर्धेत भाग घेतला आणि खूप मेहनत करून त्यांनी बाकीच्या लोकांना प्रोत्साहन दिलं. आज मी त्यांना विनंती केली त्या 2 शब्द तुम्ही मार्गदर्शन करावं बाकीच्या लोकांनाही. सर्व मान्यवर त्यांना आभार. मित्रांनो, आज अतिशय अभिमानाचा क्षण आहे की आज हे बॉडी बिल्डिंग जी शरीर सौष्ठव स्पर्धा होती हे फक्त खेळ नाही तर एक त्याग आहे, एक आत्मविश्वास आहे, एक शिस्त आहे आणि एक तपस्या आहे. लोकांना वाटतं की बॉडी लवकर होते, पण तसं काहीच नाहीये. बॉडी बिल्डिंग करण्यासाठी सकारात्मक एनर्जी पाहिजे. आणि आज ह्या ज्या बृहन्मुंबई जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये ज्यांनी स्पर्धकांनी भाग घेतलं आणि त्यांनी दाखवून दिलं की सतत मेहनत करणे त्याचे सकारात्मक रिझल्ट येऊ शकतात. आणि बरेच वर्षानंतर आपल्या ब्राह्मण सभाने ह्या स्पर्धेत भाग घेतला आणि अभिमानाची ही गोष्ट आहे की त्याच्यात 3 पदक आम्ही घेऊन आलो.
आणि असंच ब्राह्मण सभा व सार्वेकर व्यायामशाळा कमिटीनी जर असाच प्रोत्साहन दिला तर मी तुम्हाला आश्वासन देतो की पुढच्या वर्षी जास्तीत जास्त स्पर्धात भाग घेतील आणि जास्तीत जास्त मेडल सगळ्या जिल्हा स्तरावरती आपली ब्राह्मण सभा घेऊन येणार अशी मी इथेच सर्वांना प्रतिज्ञा करतो की जर तुम्ही असाच प्रोत्साहन आम्हाला दिलं आणि ह्या प्रोत्साहनासाठी आज बरेच स्पर्धक पहिल्याच्या दिवशी स्पर्धक होते नाही मी भाग नाही घेणार सर, पण नंतर त्यांच्या आतमध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी देत आज त्यांना बोलू की पूर्ण टीम आपल्या मागे आहे, जोशी सर आपल्या मागे, अनिल सर आपल्या मागे, मिकी सर आहेत, बाला सर आहेत, प्रत्येकाने संघर्ष केलं त्यांच्यासाठी आणि आज त्याचे परिणाम आपल्याला दिसत आहेत की ते पदक घेऊन आले. बस मी माझे शब्द संपवतो तसेच ते बोलले की कमी बोलत की तर तुमचा फार 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 सर्वांना आभार सर. धन्यवाद धन्यवाद सर. ब्राह्मण सभा धन्यवाद. माझ्या मते जे विजयी स्पर्धक आहेत आणि सर असं एक त्यांचा ग्रुप फोटो करून म्हणजे मग त्याच्यानंतर त्यांना जाता येईल आणि आपण आपली सभा सुरुवात करू. अमोलजी एक ग्रुप फोटो घ्या ना त्यांचा. तुम्ही अरेंज करून द्या काढेल. आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने मी त्या सर्वांना एक विनंती करू इच्छितो की जसं सगळ्यांना माहिती आहे की आपण रिडेव्हलपमेंटच्या प्रोसेसमध्ये आहोत. तर रिडेव्हलपमेंट होण्यापूर्वी एखादी शरीर सौष्ठव स्पर्धा आपल्या इथेही भरवा असं म्हणजे यापूर्वी आपण सांगितलं आहे, पण आज अनायसा सत्काराच्या निमित्ताने पुन्हा सांगू इच्छितो. नमस्कार. 10 वाजता होती परंतु आवश्यक गणसंख्या नसल्यामुळे सभा 15 मिनिटं तहकूब करून 9:15 चालू होईल. तोपर्यंत सगळ्यांनी चहा नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे, तर चहा नाश्ता करून द्या. धन्यवाद. यस सर. हां मळे ब्राह्मण सभा साळवेकर व्यायामशाळा इथे मी आज आलो आहे. ही माझी जुनी व्यायामशाळा आहे. तर आमचे काय शरीर सौष्ठवपटू होते ज्यांना प्राईज भेटला आहे त्यांचा सन्मान करण्यात आला, त्या अनुषंगाने मी आलो आहे. हे सगळे आमचे मानकरी आहेत, जात आहेत. हे आमचे बाळासाहेब वगैरे आहेत. खूप आनंद आला इथे येऊन, जुन्या लोकांना भेटून वगैरे खूप खूप आनंद झाला.